ओम नमो महादेव. जय श्रीराम. कसं आहे पब्लिक? तुमचा नाथ भक्त लक्ष्मण. तुम्हाला सांगतो आज सकाळी उठलो आणि बाहेर बघतो का मरणाचा पाऊस चालू भाऊ. आणि मी म्हटलं चल चक्कर मारून येऊ ना. बापरे! मरणाचं पाणी गावात घुसलेलं. आणि तुम्हाला सांगतो रात्री 12 वाजल्यापासून पाऊस चालू आहे. मी म्हटलं कशाचं पाणी येतं एवढं? पण सकाळी बघतो अख्ख्या गावात पाणी घुसलेलं, तळं फुटलं. सांड्यात पाणी बसताना तुम्हाला सांगतो हे दत्त मंदिर आहे. तिथं मंदिरात पाणी घुसलं आणि पडवी पडली तिथलची. नंतर थोडा पाऊस उघडला आणि आम्ही निघालो नदीचं पाणी बघण्यासाठी. तुम्ही पाहू शकता मडीमधली पवनागिरी नदी गज भरून वाहती आणि असा पाऊस आमच्या मडीमध्ये कधीच झाला नव्हता. तुम्ही पाहू शकता. आणि हे आपेश्वर मंदिर आहे तिथलं बंधारा आहे. बंधारा पण गज भरून वाहतं. तुम्ही पाहू शकता मी घरी आलो आणि सापच पिल्लू दिसलं ना भाऊ आपल्याला बघा कसं ते भीतर चंगते. नंतर मग आपण घरात बसलो आणि आपण बसलो भाऊ कुरकुरा खात. तुम्हाला आवडतो का? नंतर मग खायला आपण मस्तपैकी मसाले भात बाहेर पाऊस चालू होता. एकदम मस्त वातावरण. निघालो म्हणून आपण मग छत्री घेऊ आणि मग आम्ही गडवर गेलो काही मला बाबांच्या गडवरून खाली बघितलं अर्धी मडी पाण्याखाली आहे सध्या. तुम्हाला सांगतो असा पाऊस कधी झाला नव्हता आणि मडी कधी काय पाण्याखाली गेली नव्हती. आणि अख्खी लोकांचे घरं पाण्यात यात लई मालाची नुकसान झाली. आणि नंतर मग आपण तळ्याकडे गेलो. तुम्ही पाहू शकता किती पाणी आहे आणि सगळं पाणी गावात चाललंय बरं का. तुम्हाला सांगतो गावात घुसलेलं आहे. ते तरी बरं आहे आम्ही बाजूला आहोत. मग नंतर आम्ही बडे बाबांच्या मंदिरापाशी पोहोचलो खाली पायथ्याशी. आणि तिथून धारपड तिथे थांबलो थोड्या वेळ. मग पाणी बिणी बघितलं आणि ह्या पुलावरून सुद्धा पाणी पार झालतं बरं का सकाळी. आणि आत्ता तरी पुलाखालून गेलं. नंतर तुम्ही बघू शकता डोंगरातून सगळीकडून धारा वाहतात आणि खाली बघितलं तळ दिसतं तुम्हाला. ते फुटण्याची वेळ आली ती मडीमध्ये. आणि तुम्ही पाहू शकता बडे बाबांची धार पण खूप वाहते. आता पाऊस कमी झालाय थोडा आणि पाऊस थांबला म्हणून आपण म्हटलं चला आता बडे बाबाला जो दर्शन करून येऊ. वातावरण एकदम मस्त होतं. आज मी घरीच होतो. त्याच्या मग बडे बाबाला दर्शनासाठी पोहोचलो आम्ही. आणि खाली तुम्हाला एक छोटंसं महादेवाचं मंदिर आहे. तिथं तुम्ही आला असाल तर तुम्हाला माहितीच असेल. मग तिथं गेलो आम्ही दर्शन घेतलं आणि तिथून धार पडते आणि आम्ही तिथं थांबलो थोडा वेळ फोटो-बिटो काढले. आणि फोटो काढले ना आपल्याला इथं पण दर्शन करून आपल्याला जायचं होतं बडे बाबाला. मग आम्ही निघालो बडे बाबाला जाण्यासाठी. आणि वर गेलो. वर पण खूप पाऊस झालेला होता. हिरवंगार झालं होतं. मस्तपैकी गार वातावरण होतं. पण आमच्या मडीमध्ये खूप पूर आलेला होता म्हणजे पाण्याचा. आणि गावात पाणी कधीच घुसलं नव्हतं. ह्याच वर्षी कसं पाणी घुसलं काय माहीत गावात. खूप नुकसान झाली बरं का लोकांची. मग बडे बाबांच्या मंदिराचं काम चालू आहे. बडे बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि निघालो आम्ही रिटर्न जाण्यासाठी. मंदिराचं पण काम चालू आहे. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. लाईक आणि